बातमी भंडाऱ्याची आहे। भंडाऱ्यामध्ये नवजात बालकेच्या तस्करीचं प्रकरण आहे। डॉक्टरांच्या मदतीनं तस्करी केल्याचं उघडकीस आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल आहे। नितीन साठवणे, बाल संरक्षक अधिकारी भंडारा जिल्हा यांनी या सगळ्या संदर्भात आता मुद्दा उपस्थित होताना दिसतोय। सदर बालकाची रितसर पोलीस स्टेशनला नोंद करून सदरचे बाळ उपचाराकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे। दिनांक 4 तारखेला त्या जैविक पालक उपस्थित झाल्याने त्यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून उपचार करू असे आश्वासित त्या डॉक्टरांनी केल्याने बाळ त्यांच्या ताब्यात दिल्याचे पालकांनी सांगितले आहे। सदर प्रकरणामध्ये एकंदरीत बेकायदेशीररित्या दत्तक प्रक्रिया झाल्याचे दिसून आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। बातमी बीडची आहे। बीडमध्ये 2 कुटुंबांमध्ये हाणामारी आहे। हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। हाणामारीत महिला जखमी आहे। रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अद्यापही गुन्हा दाखल नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा आहे। इतरांची लाच काढण्यापेक्षा स्वतःकडे पहा असं ते म्हणतात। चंद्रपूरमध्ये कोणी कशी लाच घालवली, ठाकरे सेनेची साथ मिळाली असती तर आमचा महापौर झाला असता असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। याला राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। इतरांची लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे। आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते। एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो। आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलट पक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानी शोधता आलं असतं। बातमी लातूरची आहे। लातूरमध्ये एका प्रवाशाला मारहाण आहे। धर्मावरून लोकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाणीची घटना घडली आहे। 20 जणांकडून इम्रानला मारहाण करण्यात आलेली आहे। बस उठाया और मारने चालू कर दिया। दोनों थे। अभी आप आगे जा रहे हैं बस जातिवाद की वजह से मारपीट हुई है और बहुत बुरी तरीके से मुझे मारा गया है, पीटा गया है। मैं बस इतना कहूंगा कि जो मुझ पर बीता है ये चीज जो है आइंदा किसी के साथ ना हो। बस इतनी मेरी गुजारिश है। मैं इतना कहूंगा कि मुझे बुरी तरीके से पीटा गया है और हमारा जो है फोन वगैरह छीन लिया गया है। मुझे जो है सिर्फ इंसाफ चाहिए और जिसने मुझे मारा है, पीटा है, जो 15-20 लोग थे, बस उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।